धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज धाराशिवमध्ये येत आहेत आणि धाराशिवच्या सोलापूर धुळे हायवे मार्गावरती असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ असलेल्या मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा जी आहे ती पार पडणार आहे आणि त्याची जय्यत अशी तयारी जी आहे ती धाराशिवमध्ये करण्यात आलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघताय भव्य असं सभामंडप जे आहे ते उभं करण्यात आलेलं आहे। खरं तर महायुतीच्या तर्फे राष्ट्रवादी अजित पवार गटाला ही जागा सोडण्यात आलेली होती आणि त्यानुसार अर्चना पाटील ह्या स्वतः ज्या आहेत त्या उमेदवारीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आज धाराशिवमध्ये येत आहेत आणि दुपारी 1 वाजता सभा जी आहे ती सुरू होणार आहे। त्या दृष्टीनं तयारी जी ती पूर्ण केलेली आहे। खरं तर सकाळपासूनच अगदी लोक जे आहेत ते सभास्थळावरती यायला सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, हे देखील आजच्या या सभेच्या निमित्तानं येत आहेत आणि त्यामुळे तयारी जी आहे ती भाजपच्या वतीनं जय्यत अशी करण्यात आलेली आहे। कार्यकर्ते जे आहेत ते सकाळपासून आलेले आहेत। खरं तर अजून वेळ आहे, दुपारी 1 वाजताची सभा आहे, मात्र तुम्ही आत्तापासूनच आलेला आहात, काय भावना आहे? मोदीजींना ऐकण्यासाठी आलोय, किती जरी वेळ झाला तरी चालेल, आम्ही त्यासाठी थांबणारच। कुठून आलाय तुम्ही? आम्ही होर्टीवरनं आलो, तुळजापूर तालुका। काय सांगाल मोदीजींना? 400 पार तिकडेच बोला, समोर विचारा की प्रश्न। मोदीजींना ऐकण्यासाठी आला, दुपारी 1 वाजताची सभा आहे, सकाळपासून? हो, सगळ्यात जवळून बघायला मिळावं आणि त्यांचे शब्द कानावर पडावे ह्या हेतून लवकर आलेलो। अच्छा, काय वार आहे आत्ता धाराशिवचं, काय मतदारसंघामध्ये सांगा? काय नाही, मोदी आहे तो मुमकिन है, आपकी बार 400 पार। कार्यकर्ता नाही, सामान्य मतदार आहे मी, अतिसामान्य कार्यकर्ता नाही, पण भाजपच्या विचाराचा माणूस आहे मी। सगळे लोक जे आहेत ते सकाळपासून आलेले आहेत आणि अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जे आहेत ऐकण्यासाठी सगळे उत्सुक आहेत। मला सांगा की दुपारची सभा 1 वाजताची, तुम्ही आत्ता सकाळपासूनच येऊन थांबलेला? वाट मोदीची वाट बघण्यासाठी थांबलो आम्ही इथं। हां, किती वेळ झाला तरी ऐकायचं? किती वेळ झाला तरी आम्ही थांबणार इथं। हां, हे सगळे कार्यकर्ते आहेत जे आहेत सकाळपासून आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी बघता की राणा जगजितसिंह पाटील हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। सर, सकाळी आलेला आहात, दुपारी 1 वाजताची सभा आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरपूर आहे, आत्तापासून सगळे कार्यकर्ते आलेले आहेत, कशी तयारी असते? नाही, वेळेचं काहीतरी गोंधळ घातलेला दिसतोय। टायमिंगच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी 10 पर्यंत येणंच अपेक्षित आहे आणि मान्यवर आले की लगेच सभा सुरू होणार आहे। प्रचंड उत्साह आहे, 10ची वेळ दिली, 10च्या आधीच लोक आलेले आहेत। एक अर्ध्या तासात तुम्हाला दिसेल की प्रचंड संख्येने आणि खास करून माता भगिनी, महिला मोठ्या संख्येने येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। तयारी कशी केली सर सभेची? आता तुम्ही बघताय व्यवस्थित सगळी तयारी झाली आहे। महत्त्वाचा म्हणजे पाण्याचा मुद्दा आहे, सर्वांना पाण्याच्या बाबतीमध्ये काही त्रास होऊ नये याची आपण थोडी काळजी जास्त घेतोय आणि पंतप्रधान महोदय येत असल्यामुळे सगळ्यांचाच उत्साह दांडगा असणार आहे। तो उत्साह जो आहे तो आता बघायला मिळेलच आपल्याला आणि सुरक्षेच्या बाबतीमध्ये मोदी साहेब स्वतः असल्यामुळे योग्य ती काळजी स्वाभाविकपणे घेतली जाते। याच्या आधी मोदीजी तुळजापूरला आलेले होते, मात्र त्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा धाराशिवमध्ये येत आहेत। मागच्या वेळेस आश्वासन मिळालं होतं रेल्वेचं, आता काय आश्वासनांची अपेक्षा आहे? धाराशिवकरांना काय मिळेल असं आपल्याला वाटतं? 10 वर्षापूर्वी जेव्हा मोदी साहेब आले होते, तुळजापूरच्या अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये 15 मिनिट ते तुळजापूरच्या विकासाबद्दल बोलले होते आणि त्या विकासाच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीबद्दल बोलले होते, तुळजापूरला रेल्वेच्या नकाशावरती घेण्याबाबत। त्याचं त्यांनी लगेच प्रक्रिया देखील केली, सर्वेची प्रक्रिया झाली, भूमिपूजन झालं। ठाकरे सरकारने 2.5 वर्ष या विषयामध्ये काहीच न केल्यामुळे प्रोजेक्ट रखडला होता, पण आत्ता प्रकल्प जो आहे तो अंतिम टप्पा त्याचा टेंडरिंगचा झाला आहे। आचारसंहितेच्या नंतर लगेचच काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे। आता आमची अपेक्षा पुढची जी आहे ती शाश्वत पाण्याच्या बाबतीत आहे। मोठे प्रकल्प कृष्णा खोऱ्याचे, कृष्णा भीमा स्थिरीकरणचे आपण हाती घेतोय। कोल्हापूर सांगली इथलं पुराचं पाणी 100 किलोमीटरचा बोगदा करून इकडे आणण्याचं आपलं नियोजन चाललं आहे। याला केंद्र सरकारची मदत लागेल, वॉटर ग्रीडचा विषय आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आई तुळजाभवानीचं तुळजापूर हे वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचं आपलं ठरलेलं आहे। पूर्ण सहकार्य केंद्र सरकारचं आहेच, परंतु पुढच्या काळात अजून मदत लागणार आहे। आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे इथे मोठी इंडस्ट्री आपल्याला आणायची आहे। आता MIDC औद्योगिक क्षेत्र विकसित करते, पण तिथे मोठी इंडस्ट्री खास करून टेक्निकल टेक्स्टाईल पार्कवरती आपण भर द्यायचं ठरवलं आहे आणि केंद्र सरकार या बाबतीत निश्चित पुढच्या काळात मदत करेल। हा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट जो आहे, आकांक्षित जिल्हा, त्या बाबतीत लक्ष तर आहेच। पिण्याचं पाणी, पर्यटनाच्या माध्यमातून इथे आर्थिक उन्नती आणि मोठे उद्योग या 3वरती आमचं जास्त फोकस राहणार आहे।
सेंट्रल युनिव्हर्सिटीचाही आम्ही विचार करतोय, त्या बाबतीत देखील आम्ही प्रस्ताव पाठवला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि स्वाभाविकच आहे की मोदी साहेब आणि येणारं सरकार आमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे पूर्ण करेल. तर अपेक्षा भरपूर आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या अपेक्षांच्या बाबतीत काय बोलतात आणि कशा पद्धतीनं अपेक्षांच्या पूर्तीसाठी काही आश्वासन देतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यामुळं कार्यकर्ते जे आहेत ते अगदी सकाळपासून आले, दुपारी 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या व्यासपीठावरती आगमन होणार आहे. मात्र त्यापूर्वी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं तर सकाळी 10 वाजता आपण यावं. मात्र त्यापूर्वी सगळे लोक जे आहेत ते आलेले आहेत आणि सभेच्या ठिकाणी जय्यत अशी तयारी आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन युग कागदीसह आफताब शेख, ABP माझा, धाराशिव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.